क्षेत्र विस्तारो बाबाजी सद्गुरु दास कृपा काय माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्तासे आपुलिया या मनासे लाभो हरिनामाचा छंद आवडी गोविंद गावयासे ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणे नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहो क्षेत्र निवासिने तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम् संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा पुरन्तं दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हे जीवंतु श्री चरण श्री गुरु देवे नमस्कार होई आता मस्तक माझा पाया आराध्य अधिष्ठान अस्तित्व म्हटलं तरी वापर ठरणार नाही असा जोग महाराजांचा हा अतिशय पावन दरबार आणि या दरबारामध्ये ही सभा समस्त संतांची महामुनी विरक्तांची अशा या आपल्या वारकरी संस्थेच्या या वैभवामध्ये वारकरी संस्थेचं वैभव ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या साधनेने आपल्या विचाराने वृद्धिंगत केलं अशा ते पूज्य गुरुवर्य बाबा अर्थात गुले बाबा बाबांच्या 15व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर माझ्याकडे ही सेवा कशी आली हे मलाच माहित नाही. अतिशय म्हणजे परवा दिवशी मला हा निरोप आला की तुम्हाला आळंदीला कीर्तन करायचं आहे म्हणून. तसं तर बाबांच्या जवळ जास्त जाण्याचा मला योग आला नाही. मला जेवढं काय बाबांच्या विषयी बोलता येईल ते बोलणारच आहे. कारण बाबांचं स्मरण म्हणजे बाबांच्या जीवनातल्या घटना आपल्याला जेवढ्या जास्त सांगता येतील तेवढं सांगायचंय. मी काय विद्वान नाही त्याच्यामुळे अभंगाचं काय शब्दाचे अर्थ काय भाव काय तिकडं मला जाताच येणार नाही कारण तेवढी माझी बुद्धी नाही. माझ्यापेक्षा बाबांच्या सानिध्यामध्ये जास्त काळ घालवलेली मंडळी या ठिकाणी भरपूर उपस्थित आहेत. ज्यांनी बाबांच्या बरोबर काही ठिकाणी मला वाटते बाबांचा त्या काळातला फेवरेट पकवाजा अलीकडच्या भाषेत फेवरेट पकवाजा म्हणजे आपले बालाजी महाराज भोगले. कुठंही कीर्तन असेल तर वरांपाशी निरोप पाठवायचा आणि सांगायचं तेव्हा बालाजीला म्हणून कीर्तन असंच म्हणायचं हो. आणि बालाजी महाराज कीर्तन म्हणवायला आम्ही संस्थेमध्ये असताना पाहिलं. संस्थेमध्ये आपल्या जो महाराजांचा काठावरती उत्सव होतो या उत्सवामध्ये बालाजी महाराजांनी अनेक वेळा मफत बनवलाय. मला वाटतं त्याच्यानंतर गोष्टी महाराज भरपूर वेळा मफत बनवायला कारण त्यांना फडकऱ्याचं भजन खूप आवडायचं आणि तसं जे वाजवणं आहे तेच वाजवणारे आवडायचे. एक प्रसिद्ध वादक त्यांनी जराशे थोडस त्यांना न आवडणारं वाजवलं आणि नंतर काय झालं की सगळी माहिती असणारी मंडळी काय त्याच्यामुळे मी नामोत्तरही करणार नाही आणि त्याचा विस्तारही करणार नाही. बाबांचं जीवन अतिशय शिस्तप्रिय. मी बोलत होते की मला कीर्तन कसं आलं माहित नाही पण मला वाटलं की जोग महाराजांचीच काहीतरी इच्छा असेल. आणि गेल्या वर्षी आपले सर्वांचे आदरणीय अधिपतीपराय ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे यांची सेवा या ठिकाणी झाली होती. कदाचित जोग महाराजांना असं वाटलं असेल की ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर सोपान काकाचा जन्म आहे
कदाचित जो महाराजांना असं वाटलं असेल की ज्ञानोबा याच्या नंतर आता मला भीती अशी वाटायला लागली एखाद्या मुक्ताबाईचा नंबर लागू नये. सांगत नाही कारण मला वाटते आपल्या संप्रदायामध्ये चांगले गायक आहेत त्यांचं नाव स्त्रीलिंगी असल्यासारखं आहे. तशा अर्थाचे एखादं नाव कदाचित निघू शकतं. हा एक संयोग आहे आणि माझ्या कीर्तन परीक्षेत असाच एक संयोग आहे. मला अभंगात होता कीर्तन परीक्षेला सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावरण नाही रूपवर न गुण देते तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाणी पाहणे दुरी सारून या. कोणाला पाहिलं? श्री हरीला. आणि योगायोगाने हाजरीत मारल्यानंतर श्री हरी महाराज वाघमोडे यांचाच नंबर होता. हा एक संयोग आहे. या ठिकाणी आम्ही लहानपणापासून ही संस्थेत येण्याच्या अगोदर महिनाभर बाबा परमेश्वर बाबा आमच्या गावात भजन शिकवायला थांबले होते आणि परमेश्वर बाबांनी त्या काळात शिकवलेल्या 2-3 चाली माझ्या परफेक्ट ध्यानात आहेत. त्याच्यात बाबांनी काल आम्हाला श्री संतांची या माता चरणावरी या अभंगाला शिकवली होती. श्री संतांची या माता चरणावरी. लहानपणाचं चांगलं ध्यानात राहतं म्हणूनच मी लहानपणाकरता वेळ देतोय सध्या. पूजनीय बाबा आहेत, मूर्तिमंत शास्त्र सगळी इथं समोर आहेत. तुम्ही सुद्धा काही सामान्याने आळंदीमध्ये राहणारा प्रत्येक साधक कोणीही असू द्या हा खूप मोठ्या योग्यतेचा साधक आहे. माझ्यासारख्या बाहेर फिरणाऱ्यांनी यांचं वर्णन करावं एवढं माझं सामर्थ्य नाही, माझी साधना नाही, माझी बुद्धी सुद्धा एवढी नाही. आपल्याला गुरुवर्य भोले बाबांच्या विषयी थोडंसं चिंतन मांडायचे म्हणून मी अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपली अलौकिक अनुभूती सांगितलेली आहे. चिंतन करता करता बाबांच्या जीवनाविषयी बोलण्याचा प्रयत्न करतो. अलौकिक अनुभूती येण्याकरता या जगामध्ये सर्वप्रथम तर श्रेष्ठ साधन कोणतं सांगितलं असेल तर ते वेद प्रामाण्य आहे. वेदाच्या अपेक्षा जास्त जे श्रेष्ठ प्रामाण्य या जगामध्ये दुसरं कोणाला नाही. मला वाटतं गुरुवारी भोले बाबांचं जीवन म्हणजे मूर्तिमंत वेदाचं जीवन होतं. श्रीमद भागवतामध्ये सुरुवातीला श्रीमद भागवताचं चिंतन करताना असं चिंतन आलेले निगम कल्पतरोर गणितम फलम सुखमुखाद मृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरो रसिका भुवि भावुका. रसमालयम एवढा शब्द मला पाहिजे. वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व झालेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. मला वाटते शास्त्राचं जीवनामध्ये अनुष्ठान करून ज्यांनी आपलं जीवन परिपक्व बनवलं असं जीवन म्हणजे गुरुवारी बाबांचं जीवन. या अनुषंगाने थोडंसं चिंतन करतो. मला वाटतं वेदाने आपल्याला काही विचार सांगितले, वेदाने आपल्याला काही आचार सांगितला आणि सगळ्यात महत्वाचं वेदाने आपल्याला एवढं सगळं उपद्व्याप करून जी साधना सांगितली, ही साधना सांगितली अखिल मानव मात्राचं जीवन परिपूर्ण व्हावं आणि मानव मात्राला कृतज्ञतेचे उद्गार काढता यावेत. म्हणजे वेदाने आपल्याला विचार सांगितला, वेदाने आपल्याला आचार सांगितला आणि वेदाने आपल्याला योग्य अशा प्रकारचा उच्चार सांगितला. या तीनही मुद्द्याचं चिंतन मला या अभंगामधून मांडायचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्या चरणामध्ये महाराजांनी विचाराचं चिंतन केलेले मरणा हाती सुतली काया विचारे या विचार. दुसऱ्या चरणामध्ये आचाराचं वर्णन कसं अल्पबुद्धीने मानतो. चुकलं तर तुम्ही मला सांगू शकता, मी काय रागवणार नाही, मला राग येत नाही, माझी चूक मान्य करायची मला चांगली सवय, फक्त बोलायला थोडा ताप आलेली एवढंच आहे, बाकी काय माझ्या संगीत राहणारा नाही माझा स्वभाव. मला चूक सांगितलं तर अजिबात राग येणार नाही. मी आचार आहे असं का बोललो कारण दुसऱ्या चरणामध्ये महाराज असं बोलतात नासोनिया गीते खंती सहज स्थिती भोगाचे. भोगाच्या सहज स्थितीमधलं जीवन वेदाला अपेक्षित आहे, संत महात्म्यांना अपेक्षित आहे आणि मला वाटते भोले बाबांचं जीवन सुद्धा असं जीवन होतं. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला आचाराचं चिंतन करता येतं आणि तिसऱ्या चरणामध्ये उच्चार मी असा शब्द वापरला का कारण मृतमुक्ततेचे उद्गार न देखेचे झाले श्रम आले वर्म हात आहे. त्याचा वर्म जीवनाचा हाताला आंधळे आलं
मग माझे आनंद रे की परमानंद कर्मण्येकम महात्मना वचन काय मनस्य अन्य वचसी अन्य कर्मण्य अन्य दुरात्मना. म्हणून गुरुदेव बाबांचं जीवन या चौकटीमधलं जीवन. गुरुदेव बाबांचा आचार मला वाटतं ब्रह्मगिरीला प्रदर्शना करताना एक प्रसंग सांगितला जातो. त्यांच्या बरोबर कोणी साधक होते. हवा वाहत होती आणि गुरुदेव पूजेने बाबा म्हटले वा ही हवा जितकी स्वच्छ आणि पवित्र वाहते तेवढं मी माझं जीवन पवित्र आणि स्वच्छ घालवलेलं आहे. काय आचार असं मला वाटते आपल्यासारख्याने ही हिंमत करू नये. असं पण मला आमचे गुरुवारी देवराम बाबा नेहमी सांगत असतात मोठ्या वाक्याने वापरलेली वाक्य जशीच्या तशी आपण वापरायची नसतात. कारण त्यांचे काही साधन असते त्यांचे काही विचार असतात ते आपले नसतात. म्हणून शक्यतो नवीन साधकांनी सुद्धा लय मोठ्या वाक्याने अधिकारवाणीने बोललेली काही काही वाक्य टिपणाची सुद्धा टाळली पाहिजे. या अगोदर बाबांचा आचार सांगतो नंतर विचार करतो. आपण सगळ्यांनीच म्हणजे ज्येष्ठ मंडळींनी आयोजन केलेले 16 ग्रुप आहे आणि तद व्यतिरिक्त पण बरीच मंडळी या ठिकाणी आहेत. प्रत्येकाने बाबांना पाहिजे. मी नवीन आनंदी आलो त्यावेळेस बाबा पाठ घ्यायला इकडे येतो. नवीन इमारतीत पाठ घ्यायला येतो. मी 1999 ला आला तिथं पण पप्पा शिकायला 4 वर्ष घालवली. त्याच्यामुळं माझं दुर्दैव असं की शिंपी बाबा नटुसिंग बाबा आनंद आश्रम स्वामी हे असून सुद्धा मी पाहिले नाही. मी शिंपी बाबांना डायरेक्ट अंत्यविधीच्या टायमाला त्यांचं दर्शन मला झालं आणि तसाही 4 वर्ष संस्थेचा माझा काही संबंध नव्हता. पप्पाच्या जर नसाला पहिलं मी वैद्य बाबांकडे पप्पा जाऊन जातो. 1 महिनाभर गेलो पण मी कॉलेजला होतो 12वीला. मध्या सुट्टीत जायचं शाळा लवकर व्हायचं. मध्या सुट्टीत गेला उशीर व्हायचा. बाबा एक दिवशी लय बोलले मला वैद्य बाबा मी म्हणलं इथं तासालाच यायला
मग गोष्टी महाराजांकडे तास लावला आणि गोष्टी बाबाकडे 4 वर्ष मी बाबा शिकलो. तोपर्यंत संस्थेचा माझा तसा काही संबंध आलाच 4 वर्ष इथं असू नाही. मला वाटतं इथं येणाऱ्या विद्यार्थ्याला योग्य वेळेमध्ये योग्य मार्गदर्शन जर नाही मिळालं तर त्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं जीवन रस्ता सोडून गेल्याशिवाय राहत नाही. बाबांचं स्टेटस सगळीकडे फिरते यार. वा देवाच्या मनात असं तरच परमार्थ कळला जातो. देवाच्या मनात नसेल तर मोठी मोठी माणसं सुद्धा घसरलेली दिसतात असं बाबा नेहमी म्हणायचे. तसं इतक्या साधकांचं जीवन आहे. पण माझं सौभाग्य असं की मला आमच्या गावातच देवराम बाबासारखं व्यक्तिमत्व समोर असल्यामुळं मी काही कसारलो नाही. तसा माझा आवाज काही वाईट मी थोडा थोडा पप्पा जरी वाजवतो. कोणी असं दुखतंय फुग्यात वाजवतो. एवढे असताना सुद्धा मी आज या ठिकाणी तुमच्या समोर उभा राहण्याची माझी जी योग्यता आहे ती गुरुवर्य देवराम बाबा, गुरुवर्य बाबा, गुरुवर्य गोदेवा पहिल्या वर्षात असताना सगळे साधतच एक नवीन अनुभव सांगायला काही अडचण नाही. आपल्याला बाबा सांगायचे पण मी बाबाचं याच्याकरता बोलते थोडं की माझ्या जीवनामध्ये परिवर्तन कसं झालं. मी पहिल्या वर्षापासून सुद्धा प्रॅक्टिसच करत बसायचो बाकीच्या काय. एके दिवशी मुलांबरोबर आरोपास जातात आणि बाबा म्हणजे कोण वाजवणार आहे का. पोरांनी मला उठवलं गोष्ट वाजवलं. भजन झाल्यावर बाबाने हात खांद्यावर टाकला. राजा कुठला आहे. बोलेबाबाच्या मुखातला शब्द राजा कुठला आहे म्हणजे काळेवड. देवराम बाबांची काळेवड म्हणजे राजा काय करतो पहिल्या वर्षाला. पहिल्या वर्षाला आज दिवस काय दिसणार बाबा जशी प्रॅक्टिस करत काय बाबा शिकवले राजा. तुमच्या गावात 25 वर्ष 8 दिवस मी थांबले होते. आता कुशाल बसणार येत नाही. त्या वाक्याने माझ्या जीवनात असा बदल झाला. एकही दिवस संस्थेचं भजन मी चुकवलं नाही. आजही मी आनंदित असं वेळ असेल तर मी संस्थेत भजनाला येतो. आजही येतो. मला भजन आवडतं. बाबांची कृपा आहे, सगळ्यांची कृपा आहे. मी तुम्हाला आपले पुरे बाबांचं चिंतन करायचे. बाबांची आचार कृष्ण कशी होती. बाबा असे म्हणायचे पाठामध्ये वा आपली कलाकार मंडळी कार्यक्रमाला जातात आणि कीर्तन झालं की लगेच पोतावर खेळतात म्हणजे नेऱ्या तशाच माझ्यात पकडतात. काष्टा काढायचा आणि असा गुंडाळून निर्या मोडता काम नाही का. आणि तसे तोत्र वळणीवर टाकायचे. दुसऱ्या दिवशी कीर्तनाला ते तसेच काढायचे. निरा मोडू द्यायचा नाही. चुकीचं आहे. रोज दूध वस्त्र घातलं पाहिजे ना बाबांचा आधी आग्रह असायचा. अजून बाबा असे म्हणायचे वा धोत्र टाकले तर कार्यक्रमाच्या गावाला टाळेवर राहते. चुकीचं आहे म्हणजे आपल्या सारख्या साधकाने खूप जपून राहायचं असतं. आपला मुलगा सुद्धा गोळा दिसला नाही पाहिजे हा बाबांचा आग्रह असायचा. मला वाटतंय बाबांना संस्थेमध्ये जर पाठ नसेल तर बाबा संस्थेमध्ये जेवत नव्हतं. काय या जुन्या लोकांनी कमवून ठेवले. मला एक नेहमी प्रमाण आठवतं. समर्थाची पोटी आणि आम्ही जन्मलो मरण. संस्थेमध्ये जर सुट्टी असेल एखाद्या दिवशी तर बाबा संस्थेमध्ये जेवायला येत नव्हतं. जुन्या संस्थेत कीर्तन होते का मला हे होतं कीर्तनाला. बाबा रूम मध्ये एका महाराजांनी भजन चालू केलं. श्रीराम जय राम जय जय राम भजन चालू केलं. लगेच बाबा काय होतं आले हे आपल्या संस्थेची पद्धत नाही. हे पुण्य कीर्तनाला असं भजन म्हणलेलं सुद्धा तुम्हाला कीर्तनामध्ये खपत नव्हतं. आम्ही 3ऱ्या वर्षात असताना जुन्या संस्थेत पाठ घेतो बाबा. एक शूद्र म्हणून सकाळचं 6:30 का 6 वाजता काहीतरी सुटणार होतं आणि जागा मिळाली म्हणून आम्ही पुढे बसण्याकरता लवकरच येत होतो. संस्थेमध्ये लवकरच जायचो. 7 आम्ही असायचो. आम्ही लवकर जाऊन बसायचो. आम्ही गेलो बाबा आंघोळ करत होतो आणि म्हणलं बाबा 4 वाजता उठणारे बाबाला उशीर आम्हाला वाटतं बाबा कार्यक्रम करायचे उशीर आले असतील आणि थोडस कधी कधी होतं उशीर उठायला. बाबाचं स्नान झाल्यावर बाबा बाहेर आले. आंघोळ बिंघोळ करायचं. आंघोळ केलं ग्रहण आता सुटले नाही. जा आंघोळ करा. सगळे आपण म्हणजे आपल्या जीवनामध्ये तुका म्हणे करून जावे त्याचे पाय तुम्ही काढले तर मग प्रमाण म्हणतो.
अर्भकाचे साधे मी 9 वर्ष पंढरपुराच्या मसाला म्हणजे होतो परिपूर्ण. मग वाच्या पुण्यतिथीला चैतन्य महाराजांचे कीर्तन असले की असे काय सांगायचे ते म्हणे शांताराम गुरुजींची पुण्यतिथी जवळ आली की मग निमंत्रण द्यायला स्वतः बाबा जायचे चैतन्य महाराज स्वतः जायचे. तर एवढा मोठा अधिकारी त्यांना कोणाही एका विद्यार्थ्याला असं म्हणणार असतं की जा तेवढा निरोप महाराजांपाशी पोहोचून येईल. परंतु व्यवहार माणसाने कसा पाळावा म्हणून ते गुरुगोविंद साधूने वाक्य असायचे वा त्याला व्यवहार काळाला राज परमार्थ कळत असतो. चैतन्य महाराज म्हणजे त्यांच्या गावाला कार्यक्रम केला. चैतन्य महाराजांनी कीर्तन केलं वांच्या घरी गेले. वांच्या घरी गेल्यानंतर वाणी एक पेढा आपल्या पिशवीतून काढला आणि चैतन्य महाराज दाखवला आणि चैतन्य महाराजांना म्हणजे वा माझ्याकडे तुम्हाला देण्याकरता फक्त एवढंच आहे. म्हणजे घरच्या लोकांमध्ये सुद्धा हे कसे मिसळत नव्हते कसं अनासक्त जीवन होतं. आपण काय काय करतो हे मी बोलणार ना. आपल्याला बाबांचं चिंतन करायचं आहे. एका केशव महाराज नामसानी आपण एक किस्सा सांगितला. वा मंदिरात दर्शन करून गेले पंढरपूरला बाबाचं चाकर मस्त गेले. मंदिरात दर्शन करून गेलो केशव आपण निघाले मंदिरात. जय वा केशव आपण गेले. विनोदी कसे होते बाबा ते म्हणते वा पहिला नमस्कार आहे का दुसरा नमस्कार आहे. हुशार माणसाचे विनोद विद्वान माणसाचे विनोद सुद्धा मार्मिक असतात. त्याला खाली येऊन बोलावं लागत. आणि बाहेर जर आपण गेलो तर कीर्तनाच्या मर्यादा खूपच खराबलेले आहेत. विषय नाही सध्या पण मोठाने लोक विनोद कसे करतात. वा म्हणजे पहिला नमस्कार आहे का दुसरा आहे. केशवापान ते तिथंच राहायला होते नांदेड मंदिरामध्ये बाबा त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव पुरेचे सगळं असं ते म्हणजे वा दुसरा नमस्कार वा असं का कारण असं श्लोक आहे गुरुजनम प्रथम मध्ये पहिला नमस्कार कोणाला करायचा असतो गुरुजनाला करायचा. म्हणून गुरुवारी भटाच्या काळामध्ये चिंतन सांगत असतो. एखादा माणूस जर विरोध करायला लागला का नाही तर नामाचा अध्यक्षच त्याला करायचा म्हणजे ते कुठंच मध्ये पाय आडवा गुरुजनम प्रथम प्रथम मध्ये सज्जनम तदनंतरम. बाबाच्या वर्षी गेले त्या वर्षी मी चातुर्मासाला पंढरपुरात असो. पहाटे उठून स्नान चालू होतं प्रदर्शन करण्याकरता निघणार तेवढ्यात आपले एकनाथ महाराज सांगत होते कोणत्या वेळेस तिथे चातुर्मासाला होते त्यांचा मला फोन आला. बाबा गेले. आम्ही सगळे नामदेव मंदिरात गेलो तिथं भजन वगैरे केलं. ज्ञानेश्वर महाराजांना समाधी देण्याकरता तशी नामदेव महाराजांची सगळी मुलं होते तिथं. तसं भोले बाबांना समाधी देण्याकरता सुद्धा
सगळ्या नामदासांनीच त्या ठिकाणी सगळा तो विधी बाबांचा केला. बाबांचे विषय मला अजून जास्त काही सांगता येणार नाही, कारण मी बाबांच्या जास्त जवळ राहिलेला नाही. तसं बाबांची सेवा करण्याचं मला काही भाग्य मिळालं नाही. फक्त एकदाच चहा घेऊन गेलो होतो बाबांना, मला तेवढं आठवतं. कारण ते बाबांची नजर बघितली की हिला अंगाला घाम फुटायचं. काय ती मिळाली नजर होती. बाबांचा नजर घालायची हिंमत मला वाटते कोणाची झाली नसेल आयुष्यामध्ये. मी आपलं उभा राहिलो, मला वाटलं चहा प्यायचा झाला की बशी घेऊन जावं. बाबा ते ज्ञानेश्वरी वाचत होते. नित्य ज्ञानेश्वरी कधीही उघडावून माळ जरी हातात असला नाहीतर ज्ञानेश्वरी उघडलेला असला. मला वाटलं चहा पिऊन झालं की घेऊन जाऊ. बाबाच आपलं शांत चहा पिणं चालू होतं, क्वार्टर चालू होतं. असं बोलतो वा या ना आता. त्याला विनाकारण कुणी तिथे थांबलेला अजिबात सहन होत नव्हतं. म्हणून बाबांचा आचार अर्भकाचे साठी बनते हाती धरणी पाठी जे के प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले दया कर्तव्य असं उरले. खरं तर हे सिद्धांताला घातक आहे का? कारण सिद्धांत असा म्हणतो नैवास्ते किंचित कर्तव्य आस्तीचे नसतत्ववेद. ज्याला परमात्मा तत्वाचा बोध झाला त्याला आता जीवनामध्ये काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही का? कोणताही या धावा कृष्णेची या कृष्णेची या कृष्णेची साधना करत राहतात आणि म्हणून तर तुमचं आमचं जीवन व्यवस्थित सगळ्याचं चालतं. हा गुरुदेव बाबांचा आचार आहे.
मला वाटतं नियमाने 4 वाजता बाबा उठणार म्हणजे उठणार. उठलं की पहिलं माऊलीचं दर्शन आणि नंतर मी रात्री पडल्या आपलं युट्यूबला कीर्तन ना धन्य जगी ऐकत. मला वाटतं तरुणपणामध्ये बाबाला विनोदी कीर्तन करत. कीर्तन तुम्ही ऐका असून खूपच बाबांनी म्हणजे विनोद म्हणजे फासगड विनोद नाही, मार्मिक बाबाचं बोलणं खूप महत्त्वाचं ऐकल्यावर. कारण बाबांची जे आपण कीर्तन ऐकले तितकं मोकळं कीर्तन ऐकलं नव्हतं. कारण बाबा शेवटी खूप गंभीर बोलायचे. ते जरा बाबांचं थोडस तारुण्यातलं कीर्तन आहे. आपण अर्धच आहे ते पूर्ण नाही. दुसरा भाग आहे नाही पाहिला तो. खूपच विनोदी कीर्तन. बाबा म्हणजे जोपर्यंत मला जमत होतं तोपर्यंत मी कीर्तनात काळ घेऊनच उभा राहायचो. अलीकडचे कीर्तनकार काळ घेत नाही बुवा, अलीकडचे तरुण कीर्तनकार काळ घेत नाही बुवा असं वाटतं तिथं बाबा म्हणजे पण आता जवळ त्याचा फोटो म्हणजे टाकायला लागले. हा बाबांचा आचार, बाबांचा विचार. मोठी माणसं कशी असतात विद्या विनय सोबत. कीर्तनात बोलता बोलता एखादा वेदांताचा सिद्धांत जर बाबांना आठवला आणि बोलायला लागले तर बाबा असे म्हणायचे, मला चांगलं आठवतंय बुवा आम्ही हे शिकलोय येतंय आमच्या तोंडात असं म्हणतो. बरोबर बुवा आम्ही हे शिकलोय असं म्हणायचे आणि नम्रतेने बोलायचे. मला वाटतं मी मगाशी बोललो की कधीही केलं तरी ज्ञानेश्वरी उघडलेली आहे. दुसरं चिंतन जीवनामध्ये त्यांनी केलं आणि उच्चार ज्ञानोबांची ओवीत जर सांगायचं झालं तर पिकलिया सुखाचा परिमळ ही काय अमृताचा निवाली अमृताचा कल्लोळू. अर्थात भगवान परमात्मा आत्म्याला कसे बोलले त्याचं तिथं वर्णन आहे. पिकलिया सुखाचा परिमळ ज्ञानोबांची कल्पना शक्यच काय असं कल्पना करा. पहिली तर गोष्ट सुख हे पिकलेलं आणि त्या पिकलेल्या सुखाचा परिमळ सुगंध काय असेल. मला वाटतं आपण हे वैश्विक सुख आपल्या जीवनामध्ये उपाधीने युक्त असलेलं याच्यामध्ये आपल्याला किती आनंद वाटतो, किती आनंद वाटतो. जरी आपल्याला सिद्धांत माहित असले सगळं बऱ्याच मोठ्या माध्यमात ऐकलेलं असलं तरी सुद्धा नाव घेतल्यावर वाईट वाटतं का? खूप समाजामध्ये जर आपलं नाव घेतलं वाईट वाटतं का? आरडाचं वाईट वाटतं का? ते उपाधीने मिळालेलं सुख आहे ना. ज्ञानोबांनी काय कल्पना केली, ज्ञानोबा म्हणतात ते सुख पिकलेलं आहे आणि त्या पिकलेल्या सुखाला जसं गुरुवारी बाबांचं बोलणं होतं पिकलेली वाण. नवीन केलेलं लोणचं आणि मोरलेलं लोणचं याच्यामध्ये फरक राहतोच. बाबांचं बोलणं हे पिकलेलं बोलणं होतं. म्हणून ज्यांनी बाबांना ऐकलं, बाबांना पाहिलं खरेच खूप भाग्यवान आहे. ही सगळी मंडळी जी इथं हा उपक्रम दरवर्षी राबवतात मला वाटते ज्ञानदर्शन मध्ये पण आपले साधक सगळे हा उपक्रम 5-6 दिवसात करत असतात. ज्यांनी बाबा आम्हाला आठवते मी लहान होतो त्यावेळेस आमचं गाव आपल्या संस्थेशी खूप जोडलेलं आहे. मारुती बाबांचं आणि बाबांचं आमच्याकडे कीर्तन असायचं. पण ते कीर्तन कसं असायचं, आमच्या शेजारी पलटण नावाचं गाव आहे. तिथं गुरुदेव दादोजी कोंडदेवांचा वाड आहे. तिथं आमची शाळा असायची आणि 8वी-9वी जाऊ तिथंच होतो. बाबा कीर्तन घेताना असे घ्यायचे, आमचा सप्ताह आणि मंडळाचा सप्ताह बरोबर मंडळाचं कीर्तन करायचं काळवडीच्या सप्ताहाला यायचं. असं गुरुदेव मारुती बाबांचंही आणि गुरुदेव बाबांचंही असा क्रमच होता. म्हणून जीवनामध्ये त्यांचे जे उद्गार आहेत, उच्चार आहेत हे सुद्धा असे पिकलेले उच्चार आहेत. म्हणजे अवस्था कशामुळे प्राप्त झाली याचं चिंतन आजच्या अभंगामध्ये केलेले. अजूनही काय बाबांच्या संबंधाने बोलता येईल, परंतु मला जेवढं काय आठवलं तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याचं थोडंसं अभंगाच्या चिंतनाकडे प्रवृत्त होतो. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्या जीवनात आलेली अलौकिक अनुभूती सांगतात आणि ती अनुभूती कोणत्या साधनाने आले त्याचं चिंतन महाराज या अभंगामध्ये करतात. खरं तर काही अनुभूती, काही अनुभव हे सांगायचे नसतात. प्रकारच करायचे झालं तर व्यवहारातला अनुभव आणि परमार्थातला अनुभव असा आपल्याला भेद करता येईल. संसारातले अनुभव सुद्धा तसे लोकांना सांगायचे नसतात. काय सांगायचे नसतात त्याची कारण काय भिन्न भिन्न असू शकतात. काय काय सांगू नये याच्यावर एक सुभाषितकारांनी चिंतन केलेले. काय सांगू नये,
अपमान न प्रकाशयेत. अर्थनाशो मनस्तापम हृदयदुश्चरितानि च वंचनम चापमानम च मतिमान न प्रकाशयेत. आपली झालेली पैशाची हानी उघड करत जाऊ नये आणि स्टेटसला ठेवत जाऊ नये. कीर्तनकारने पण थोडं अपडेट बोललं पाहिजे. कोणालाच कळता कामा नये का बाकीचे लोक तुमचा संसार बसवायला टपून बसलेले असतात. त्याच्यामुळे अशा गोष्टी उघड होऊ द्यायच्या नाही. मनस्तापन काही काही अशा जीवनामध्ये मनाच्या विरुद्ध घटना घडतात ज्याची आपल्याला अपेक्षाच नसते, परंतु होतात अशा. शहाण्या माणसाने त्या जगाच्या समोर प्रकट करत जाऊ नये. मनस्तापम हृदयदुश्चरितानि च. चुकून एखाद्या घरामध्ये कोणी जर काही वाईट मार्गाला लागलाच तर असंही जगामध्ये प्रकट करत जाऊ नये. वंचनम. जगामध्ये काही लोक मुद्दाम होऊन आपली वंचना करतात, मुद्दाम टाळण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. आणि अपमानम. आपला झालेला अपमान सांगू नये. विस्तार खूप करता येईल, विचारवाद प्रकार करत असतो नेहमी. परमार्थाचा अनुभव सांगावा का साधक तसे सांगू नये. साधक तसे तुकाराम महाराज म्हणतात न सांगावे वर्म जनी असो द्यावा भ्रम. याच्याकरता अध्यक्ष महाराज एक उदाहरण देत असतात. कारण आपली परमार्थाची साधना शेवटाला जाईपर्यंत ती खूप जपावी लागते. एक महात्मे एका गावामध्ये कीर्तनाला जायचे. आता आपण सगळीच मंडळी कीर्तनाला फिरणार आहेत, सगळे ज्येष्ठ मंडळी, आणि प्रत्येकाची काय काय गावामध्ये ठरलेली घरं असतात. आपण रात्री जाऊ, दिवसा जाऊ, कधी जाऊ, हक्काचं घर त्या गावामध्ये काय काय ठरलेलं असतं. महात्मा त्या गावामध्ये जायचे, त्या घरी जायचे. 5-6 वर्षाची मुलगी होती. दर्शनाला गेली, विचारलं तुम्ही कोण आहात? ते कीर्तनकार होते, पण परमार्थातले सावध कीर्तनकार. ते म्हणजे बाळाने करायचं उत्तर पुढच्या वर्षी सांग. लहानच लेकरू होतं, कळायला नाही बोलते. पुढच्या वर्षी महाराज आले, अजून एक बोलतो. जुना काळ असा होता, एखादा कीर्तनकार गावात गेला तर तो कीर्तनकार मरेपर्यंत ते गाव त्या कीर्तनकाराला सोडत नव्हतं. आताची परिस्थिती मी बोलणार नाही, मी सगळ्या हस्त्यामध्ये तुम्ही जाणून घेतले सगळं. आता एखाद्या गावात गेला तर पुढ्या 200 वर्षी येईलच. नो गॅरंटी. ते महात्मा दर वर्षीचे यायचे. ती मुलगी आली, दर्शन केलं. महात्मा तुम्ही कोण आहेत सांगा ना. महाराज म्हणाले तुम्ही तुला पुढच्या वर्षी सांगा. असं किती वर्ष चाललं? 5-6 वर्षाचं एक मुलगी, तिचं फार लग्न झालं, तिला 1-2 मुलं झाली, कोणी 12वीला, कोणी 10वीला. आता तोपर्यंत हे महात्मा फार वयोवृद्ध झाले. वयोवृद्ध झाले होते, मरायला टेकले होते, मरणासन्न झाले होते. मग त्या मुलीच्या वडिलांनी मुलीला फोन केला, बाळा आपल्याकडे दरवर्षी जे महात्मा येत असतात त्यांच्यामुळे आपलं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, त्यांच्या आशीर्वादाने कुठेही त्यांच्या संगतीने आपला परमार्थ व्यवस्थित झाला, संसारही चांगला चाललाय. हे आता आपल्याला सोडून जाणार आहे 4-2 दिवसात. तुला जर वेळ असेल तर तेवढं भेटून जा. ते म्हणजे येणार ना, माझा एक प्रश्न शिल्लक आहे. आणि आल्यानंतर त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज मला ओळखलं का? म्हणजे ओळखलं. कुठले आहेत? पिंपळनेर, शिरूर तालुक्यातला पिंपळनेर बाबांचं गाव. मुलगी म्हणजे बाबा माझ्या गावाचं नाव तुम्ही अभिमान अभिमान जिंदाबाद. माझं गावाचं नाव तुम्ही घ्या ठेवलं म्हणजे मला सुद्धा ओळखलं असेल. ओळखलं म्हणजे अमुक गुन्ह्यांची. मग माझा प्रश्न देणार असेल आहे ना, सांगा म्हणजे होतं तुम्ही कोण आहे? मग त्या महाराजांनी सांगितलं बाळा हे साधू आहे. म्हणजे मी साधू आहे एवढं सांगण्याकरता 1 वर्ष लागतात. मस्त असं चांगले कपडे शिवायचे, असं पॉश राहायचं. 1-2 माणसं पैसे देऊन पाहायला जवळ करायचे, आपल्याच गाणं आपण सिलेक्ट करायचे, मस्त पोस्टर ठेवायचे, फेसबुकला टाकायचे, आणि मस्त आपणच आपल्या खोलीमध्ये स्टुडिओ तयार करायचा. तिथं कोणीच नसतं, आपणच बोलायचं मस्त. साधू होण्याकरता लागतंय ऐका
तुमच्या आमच्या साधकाकरता खूप मार्गदर्शन. त्याने सांगितलं बाळा साधू व्हायला काही लागत नाही, साधू पण टिकवण्याकरता आयुष्य जावं लागतं. साधू पण कपडे घालून मस्त पॉश राहून उभारणे अंगावर टाकून कडक परिस्थितीचे कपडे घालून गाडी बिडी घ्यायला काय लागत आहे, पण आयुष्यभर साधक पण टिकून राहण्याकरता मला बोधेबाबांचं वाटतं आठवलं. आमचा पाठ तसा बऱ्यापैकी होता. 30-35 पापाजी होते आमच्या पाठात. हो, 10-15 चांगले गाणार होते. कैलास महाराज खाण्याकडे आमच्याच पाठात असे चांगले म्हणणारे आमच्याकडे. बाबांना कोणीतरी म्हणलं या पाठाची पोरं खूप चांगली. बाबाला नाही माहिती का आता चांगली तर पुढं कसे होते काय वाक्य आणि अशा अंतकरणात पुरण पुढं कसे होते. याचा अर्थ असा आहे आपलं साधकपण हे आता जसं आहे त्याच्यापेक्षा पुढं सुद्धा पुढे गेल्यानंतर ते टिकवणं खूप अवघड आहे. जसं जसं समाजाचा संपर्क वाढत जातो तसं तसं जीवन साधनेपासून लांब जातं. माझं चिंतन हे चाललंय परमार्थातला अनुभव सांगायच्या भानगडीत बरोबर. ज्ञानोबाला म्हणतात सांगावं लागत नाही, तो आपोआप बाहेर आला पाहिजे. जवळ येची सरोवरे कारवलिया संबळलिया. मग आता आपोआपच म्हणून आपली जी वाणी आहे गुरु चैतन्य महाराजांनी चिंतन करत असतात. आपल्याला बोलताना खूप आठवण करावं लागतं. काय पाठ केले ती बी टायमाला आठवत नाही असं बोलायला उभं राहिलं. आठ म्हणजे टिपणात बसवलेलं कधी कधी असं होतं 2-3 पानं निघून जाते. आमच्या पाठात सगळे पण आलेले आमचे संदीप महाराज राहते नाशिकडले. त्याला शाळेत शिकवलं जातं काय काय चांगले ते पण शेवटी त्यांना 20 मिनिटाचं कीर्तन होतं. आदेश महाराज ते काय म्हणजे माहिती का मला वेळ कमी दिला हो, मला खूप सांगायचं. आदेश महाराज म्हणजे तुम्हाला 20 मिनिटं वेळ वाढवू नये, बोला काय हो आपल्याला आठवण करावं लागतं. बुद्धी आपले साथ देत नाही, परंतु महात्म्याचं बोलणं हे आठवण नसतं. मग तो जे काय बोलत भगवान शंकराच्या स्तोत्रामध्ये एक श्लोक आलेला आहे. आत्मा तो गिरिजामध्ये सहचरा प्राण शरीरम गृहम. त्याच्यामध्ये वर्णन केलेले. मी जे काय बडबड करतो ही स्तुती आहे, अनुभव सांगू नये. बरं ठीक आहे, हा अनुभव तुकाराम महाराजांनी सांगितला, पण याच्याकरता साधना काय केली. याच्याकरता साधना काय केली. तुकाराम महाराज ते साधनेचं चिंतन अभंगाच्या पहिल्या Yeah.
अशी आहे, मरावा असं कुणाला वाटत नाही. मरावा वाटत नाही, म्हणलेलं कुणाला सहन होत नाही. आता मर हा बोल इच्छा नसते पण मरावं लागतं. कुणी असं म्हणतात इच्छा नसत, इच्छा नाही ना, बरोबर चौकशी करून तुम्हाला मला विचारा. आमच्या गावचे विनायक महाराज बरडे कधी भेटले की म्हणायचे काका मला मरूच वाटत नाही. ते म्हणायचे मला मरूच वाटत नाही. ते नेमके जो महाराज सप्त्यातच गेले बरं. कुणी असं म्हणेल की इच्छा असून सुद्धा मरणातून सुटण्याचा प्रयत्न करत नसते, मरण चुकवण्याचा प्रयत्न करत नसते. प्रयत्न करत नाही का? डॉक्टरला म्हणतात कितीही पैसा जाऊ द्या, जमिनी का वापरत तरी चालेल, पण पेशंट केलं नाही काय. म्हणजे मरणातून वाचण्याचा प्रयत्न सामान्य लोक करतात, त्याच्यावर नाही. भावार्थ रामायणाच्या उत्तरकांडामध्ये रावणाच्या, कुंभकर्णाच्या, विभीषणाच्या तपश्चर्येचं वर्णन आहे. ब्रह्मदेव प्रसन्न झाला, त्याला विचारलं काय पाहिजे? अमरत्व पाहिजे. देऊ शकत नाही म्हणजे का? हा ब्रह्म होऊन आलो का रावण मीच मारणार आहे. 2 करार्ध वर्ष आयुष्य ब्रह्मदेवाला आहे, तो मारणार आहे. श्रीमद भागवतामध्ये हिरण्यकशिपूच्या तपश्चर्येचं वर्णन आहे. अमरत्व नाही. म्हणजे तुम्ही आम्ही प्रयत्न करतो, सगळे प्रयत्न करतात तरी मरण चुकवता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी मरणाच्या सावलीतून चुकतो. कशामुळं? विचाराने विचार कोण करत नाही? सगळेच विचार करतात ना. विचार केल्याशिवाय का बांगला बांधला जातो? विचार केल्याशिवाय का चांगल्या शाळेमध्ये मुलं शिकायला टाकले जातात? विचार केल्यामुळं का कंपन्या उभ्या राहतात? विचार केल्यामुळं का सत्ता बदलतात? विचार केल्यामुळं का पद इकडे तिकडे होतात? कोण विचार करत नाही या ठिकाणी? सगळेच विचार करतात ना. परंतु एक शब्द महत्वाचा तुकाराम महाराजांनी ठेवलाय, या विचार. हा विचार म्हणजे कोणता विचार? याचं थोडंसं चिंतन करायचं. गुरु चैतन्य महाराजांनी चातुर्मासात श्रवण केलं. पहिली गोष्ट ही कळाली पाहिजे, विचार म्हणजे काय. दुसरी गोष्ट ही कळाली पाहिजे, त्या विचाराचा विषय काय असला पाहिजे. तिसरी गोष्ट त्या विचाराची पद्धत काय आहे. आणि चौथी गोष्ट त्या विचाराचे काही प्रकार आहेत का. पहिला मुद्दा आहे विचार म्हणजे काय. आपण विचार करतो, विचार करत नाही असं नाही, पण विचार म्हणजे नेमका काय. विचार म्हणजे काय, ज्याचा तीनही कालाशी संबंध असतो त्याला म्हणतात विचार. भूतकाळामध्ये आपलं जीवन कसं होतं, आता वर्तमानामध्ये आपली काय स्थिती आहे, भविष्यामध्ये आपल्याला काय अपेक्षा आहे, याचं त्याच्या जीवनामध्ये अवलोकन असतं. त्याला विचार असं म्हणतात. शहाणी माणसं हा सगळा विचार करत असतात. भूतकाळामध्ये आपल्याला जी परिस्थिती प्राप्त झाली ती कशामुळे झाली? म्हणजे आळंदीत राहायला जागा नाही मिळाली, रूम मध्ये पोरांनी अभ्यास नाही करून दिला, त्याच्यामुळे पहिल्या वर्षात फेल झालो, जागा होता. भूतकाळात असं झालं ना. मग आता वर्तमान तरी सुधारा. वर्तमान सुधारा म्हणजे नेमकं काय करा. भविष्यात आपल्याला काय व्हायचे बऱ्याच मुलांना माहित असतं आपल्याला काय करायचं. म्हणजे इथलीच परिस्थिती असं नाही, अख्ख्या जगामध्ये एक अवस्था आहे. बऱ्याच मुलांना माहित नसतं शिकायचं म्हणून शिकत राहा. जीवनामध्ये काय प्राप्त करायचे साध्यच ठरलेलं नसतं. म्हणून 3 काळाचा तुकाराम महाराजांनी एकाच आगमनामध्ये 3 काळाचं चिंतन केले. यासाठी केला होता तास कशा करता शेवटचा दिस गोड व्हावा, भविष्यकाळ आता निश्चितीने पावलो दिसावा. 3 काळाचं चिंतन तुकाराम महाराजांनी त्या भागामध्ये केलं. म्हणून विचार त्याला म्हणतात, त्याचा 3ही काळाशी संबंध असतो. वेळ कमी म्हणून पुढे जातो मी. दुसरी गोष्ट आहे विचाराचा विषय काय असला पाहिजे. आपण नेहमी उदाहरण ऐकतो ना, इकडे महाराष्ट्रात खूप सांगायचे पण बाबासाहेब महाराज इकडे एखादं घर होतं, त्याच्या घरापुढे म्हशीचा गोठा होता. सकाळच्या 10 वाजता सगळ्या म्हशीचे वाडीकडे पाणी प्यायला निघायचे. इतरांकडे इतरांकडे निघायच्या. तो नेमका हा नाईट ड्युटीला जायचा, उठायचा 10 वाजता. 10 वाजता उठले की दाराच्या पुढे येऊन ब्रश करत उभा राहायचा. त्या म्हशी नेमक्या तिथून निघालेल्या असेल. एका म्हशीची अशी गोल शिंग होती.
म्हशीच्या शिंगाकडे बघता बघता त्याचा विचार चालू व्हायचा, या म्हशीच्या शिंगात आपलं डोकं बसलं. विचार करतो ना, त्याने 1-2 दिवस नाही 6 महिने विचार केला. आणि मग कुठेतरी गाथा पाण्यात चालू होतं, त्याच्या कामाला प्रमाण आलं. विचार करत व्हायला लटकेच्या पुढं पडले. आणि मग म्हणलं विचार कुठवर करायचा. दुसऱ्या दिवशी योगायोग असा म्हैस नेमकी त्याच्या जवळच आली आणि त्याने जे म्हशीच्या शिंगामध्ये आपलं डोकं गुंतवलं. खरं तर शहाण्याने म्हशीच्या शिंगात डोकं घालू नये. आळंदीत विनोद कळायला वेळ लागत नाही. आता म्हैस आहे महाराज, म्हशीने जे पळायला सुरुवात केली, जे त्याला पिकाला वापर जमिनीत गोळ गोळू गोळू त्याचे सालपाट काढली. काही साधक काही लोक होते ते म्हणले गाव काय थोडाफार विचार करायचा होता. विचार थोडाफार 6 महिने विचार करत होतो. 6 महिने हा काय विचार आहे का? मग विचाराचा विषय काय असला पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, आहे मी हा कोण करावारी स्वरूप आहे. सदा विचारे तस्मात् जगत जीव परात्मा हा जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. मी कोण आहे? मी जास्त श्लोकांनी हे सांगणार नाही, उदाहरण सांगतो डायरेक्ट. मी कोण आहे? तीर्थावळीचं प्रकरण बघा. नामदेव महाराज त्यांची यात्रा करून आले. भगवान परमात्मा म्हणजे नामदेवा पुढे पुढे फिरून आला. पश्चिम प्रभास आले करून द्वारका पाहिल्या सगळे का मोक्ष मिळा पुऱ्या पण हे पावन तीर्थे करून सगळे के प्रक्षाळले पातके वासनेचे जेवढे फिरून आला, परंतु गेल्या कष्टाचे होईल सार्थ सांगितले काय वचन माझे. काय करावं लागलं तुला? काय नाही. क्षेत्रवासी द्विज सुशील सदाचार असे जे आहेत त्यांना तू जेवण दाट. आपल्या भाषेत त्याला मावलं म्हणतात. गंगा पूजेत मावलं भागात शब्द भिन्न असतात. मला लातूरकडे सेवा आली, मला म्हणजे महाराज गंगा पूजनाचे कीर्तन. मला असं वाटतं कीर्तन यात्रा करून आले असते आणि मग मी त्या दृष्टीने तयारी करून घेऊ. आणि तिथे गेल्यावर कळलं की आल्याचं कीर्तन. आता किती मोठा घोटाळा झाला. म्हणून नामदेव महाराजांना सांगितलं. नामदेव महाराज म्हणजे इथं खायला जाणार नाही. वैष्णवा घरी त्या बघा काय वर्णन आहे. कन्या भाकरीचे खाणे राते राम नाम गाणे वैष्णवा घरी सर्व काळ सदा नचनते काळ. म्हणजे आपल्या भक्तांचा संभ्रम सोहळा करणे गोपाळा प्रिय तुमचे माझं वर्णन आहे. मी करतो सगळं. प्रश्न आहे महाराज सांगितलं वेळ कमी असल्यामुळे मी थोडं पुढे जातो बेगा. रुक्मिणी म्हणजे तुम्ही मला स्वयंपाक करायला सांगता पण खायला म्हणजे खायला आणायला टेन्शन नसते. भगवान परमात्मा गेले निमंत्रण द्या. निमंत्रण नव्हतं आमंत्रण नव्हतं.
पैकी वाकडे समूहाला वेगळे दिसे याची नाही म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र याच्यापेक्षा जरा वेगळंच वाटते काय काय मला अजून करून काढायची सवय तर एक बरोबर असं गावभेट होतं ते म्हणलं मला नवीन दिसताय मनात म्हणजे मी तसं लय सुद्धा आहे जुनाट सुद्धा द्यायचे नाही पण ही तर तुम्हाला जरा नवीन वाटायला कोणाकडे आहे नाते संबंध काय ते म्हणले की सांगा ते संतांचा मैत्र नामयाचा अनंत जन्मीचा नामबंध वळवण पुढे शिकूया जुन्या संस्थेत का नव्या संस्थेत ते म्हणले बिडार तरी असे रावला बिचारी वळवणी कुठे मंदिरात काय खोटं सांगितलं का काय खोटं नव्हतं सांगितलं पण यांना कळालं मोठ्या प्रकारे मला सगळंच मागवायचं नाही जेव्हा आपण नंतर काय काय आम्हाला आदल्या दिवशी जेवतेच नाही उद्या बालुशाही घ्यायचे ना आले समोर थोडक्यात पोटभर जेवले थोडं गमतीने सांगत असतो इथं भात लावायची इथं भात लावायची जेवायची असं काय करता येते म्हणजे महाराज ही जागा या जागेसारखी जोपर्यंत निवार होत नाही तोपर्यंत काय करतात कोणाचं लॉजिक काय असेल काय सांगता येतं एखाद्या सुतुळी बांधलेली समजा आम्ही सुतुळीला बांधले किती खातो आम्हाला भागत नाही सुतुळी तुटली की जेवण बंद करायचं असे जेवते सगळे काम जेवल्याच्या नंतर गरमाला शेवटी होतो ना सगळे काम वगैरे खात बसले होते आणि नामदेव महाराज भगवान परमात्मा अजून काय वाढायला मागत थांबलेले सगळे जेवायला बसले जेवायला बसल्यानंतर या बाबांचं लक्ष यांच्याकडे गेलं काय उच्चिष्ट नाम्याचे स्वीकारिले देवे कौतुक वगे पाहते द्विज नामदेव महाराजांच्या ताटातलं उष्ट देवाने खाल्लं आणि उष्ट देवाने खाल्लं तसं ब्राह्मणांच्या पोटात फळफळ व्हायला सुरुवात झाली का पुढे संघ धर्म आम्हाला जेवायला आणलं म्हणजे यांनी सगळी शिवता शिवत करून आम्हाला बोलवलं का जातीचे हे शिल्पी विश्वदानी आधी आणि तुम्ही सांगा ते देऊ दिले आता विश्व म्हणजे विश्वाला माहिती हे कोण येतं आणि तुमचं जर वेगळं दिसतंय ना मग नामदेव महाराज राय होते आता मी कोण इथं बापाला बोलायचं मग नामदेव महाराजांनी त्यांना असा प्रश्न विचारला सांगा म्हणजे नाम ऐसे नाव कवणी अवयवा हे सांगा तुम्ही देवा साच करुणी ते जे की जीवनी गगनी की कोमली की दोष धर्मी माझे होता सांगा म्हणले 5 महाभूतांपैकी कोणत्या महाभूतामध्ये तुम्हाला दोष दिसणार जे माझ्या शरीरामध्ये आहेत म्हणून विचाराचा विषय जो आहे तो विचाराचा विषय ठरला पाहिजे मी कोण आहे आपल्याला अजून त्या श्लोकांकडे जाता येईल नाहं मनुष्यो न च देवयक्षो न ब्रह्मचारी न तुहि मनस्ता न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा भिक्षु न च निजबोधरूपा हे वासुदेव
कारण कुठलंही कार्य करायचं म्हणलं की तिची काय पद्धत असते. आपलं संप्रदायाचं कीर्तन म्हटलं की टाळचं येतात, विनेगर येतो, कपाचे येतो, अगोदर सगळ्यांच्या व्यवस्थित स्वरात लावावं लागतं. नंतर मग रामकृष्ण हरी, सुंदर ते ध्यान, वेळ बघून चाल आणि मग कीर्तनकार येणार. आता सगळेच कीर्तनकार असले तरी कोणीतरी एखादा उभा राहायचं ही आपली पद्धत आहे. विचाराची पद्धत काय? योग वासिष्ठामध्ये चिंतन आलेले समुद्र सेव गांभीर्यम धैर्यम निरोधि स्थितम अंतःशीतलताच इंद्रोरी व बुद्धेती विचारिणा. समुद्र सेव गांभीर्यम विचार करणारी माणसं उथळ नसतात, समुद्रासारखी गंभीर असतात. म्हणून बघा काय काय मोठी माणसं काही घटना झाली की लगेच रिॲक्शन देत नाही, प्रतिक्रिया लगेच देत नाही का? गंभीर असतात. म्हणून साधक या अवस्थेमध्ये साधकाचं जीवन गंभीर असलं पाहिजे, गंभीर असलं पाहिजे. मला वाटतं की परमार्थाची परिपक्वता ही गांभीर्यात झाली पाहिजे. गंभीर अलीकडं बाहेर कीर्तन चालतात, या कीर्तनामध्ये तमाशा बरा वाटतो अशा पद्धतीचं वातावरण कीर्तनाचं सध्या झालेलं आहे का? वक्त्याच्या जीवनामध्ये उमेश महाराज गमत सांगत असतात. गमत म्हणजे वास्तव आहे. ते फिल्टर खाली सुट्टीला आला गावाकडे, बंदूक वगैरे घेऊन आला, पण सुट्टीवर असल्यावर त्यांना बंदुकीत गोळ्या ठेवण्याची परवानगी नसते असं म्हणतात. त्यांनी बंदूक वगैरे अडकवलेली, संध्याकाळची वेळ, लाईट सगळी गेलेली, असा पाऊस वगैरे भरपूर झालेला आणि त्याचं कुटुंब बाहेर भांडी घासत होतं. संध्याकाळची जेवण झाली 8:30-9ची वेळ आणि 9 वाजताच अंधार असल्यामुळं शेजाराचे घर होतं अर्धा किलोमीटरच्या थोडस कार्यक्रम शास्त्र अंतरावर. तिथं चोर आले. याच्या कुटुंबाने पाहिलं तिथं चोर आले. मालकाला म्हणजे हो काय बसता इथं चोर आले. ते मालकाला त्या मिलिटरीमॅनला असं वाटलं आपण बाहेर जाऊन गोळी माणूस करतो, बंदूक घ्या त्याच्यात गोळ्या घाला, तोपर्यंत चोर पळून जाईल. मग काय करू? कशाच गोळ्या मारू. गोळीने माणूस मरतो हे खरं आहे, पण कोणत्या गोळीने मरतो? झाले. मला माझा एवढा मोठा अधिकार अजिबात नाही. परमार्थाचे शब्द सुद्धा परिणाम करतात, पण कधी अधिकाऱ्याच्या मुखातून आलं. आपल्या सारख्यांनी अधिकार वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिकार वाढवण्याचा म्हणून गंभीर वातावरण गंभीर असलं पाहिजे प्रामाणिकाचं जीवन. समुद्र सेव गांभीर्य. ओढ्याच्या जवळ गेल्यानंतर, नदीच्या जवळ गेल्यानंतर आणि समुद्राच्या जवळ गेल्यानंतर येणारे अनुभव वेगळे. आपण ओढ्याच्या जवळ जर गेलो विशेष असं काय वाटत, मोंढ्यातून सोडलेलं पाणी ओढ्या जवळ थोडं सारखं वाटतं. नदीच्या जवळ गेल्यानंतर थोडस असं शांतता जाणवते. ओढ्याच्या जवळ गेल्यावर चंचल चित्त शांत होत नाही, नदीच्या जवळ गेल्यावर शांत होतो. पूजनीय डोंगरीच्या महाराजांच्या भागवतात मी असं वाचलं, कधी जर जास्तच असंतुष्ट मन झालं तर नदीच्या कडेला जायचं आणि नदीच्या लाटाकडे पाण्याकडे कसं शांत बघत बसायचं. 15-20 मिनिटांमध्ये तुमचं मन शांत होईल डोंगरे महाराजांनी लिहिले. पण ते जर आपण समुद्राच्या जवळ गेलो मग मात्र तिथं भयंकर गंभीरता असते. तसं पारमार्थिक साधकाचं जीवन गंभीर असावं, विचारवानाचं जीवन समुद्रासेव गांभीर्यम धैर्यम मेरो व्यवस्थितम. मेरू पर्वतासारखं धैर्य जीवनामध्ये असलं पाहिजे. जरी हे आकाशावर पडो आहे ब्रह्मगोळ मंगळाराये वडवानळ त्रिभुवन काय वरवी तुझीच वाट पाहे का ते हाय जावो तळवाडा.
किती संकट आली आणि त्याला शेवटी विचारलं काय तुझं रक्षण कोणी केलं? जेलेपी विष्णू काय गजेपी विष्णू गजेलेपी विष्णू जेलेपी विष्णू ज्वलनेपी विष्णू त्वयि स्थितो दैत्य मयि स्थितस्य विष्णू विना दैत्य धनो विनास्ति. सगळ्यात असलेल्या देवाने माझे रक्षण केलं तसं देव आपलं रक्षणच करणार आहे अशा प्रकारचा आत्मविश्वास पाहिजे. मला वाटते शरणागतीच्या श्लोकामध्ये त्याचं चिंतन आलेले काय अनुकूलस्य संकल्प रक्षिष्यति इति विश्वासः धैर्य आणि अंतःशीतलताचे इंदोरी व अंतःकरण चंद्रासारखं शांत असलं पाहिजे. चंद्रासारखं शांत म्हणजे ज्ञानोबारायांना सुद्धा मोह आवरला नाही संतांना उपमा देताना फसायला नाही. चंद्र म्हणजे चंद्र स्वतः शीतल आहे आणि दुसऱ्याला शीतल करतो. तसं विचारवानाचं जीवन मला वाटतं याच्यामध्ये व्यवहारातले विचारवान सगळे निवृत्त झाले का? व्यवहारातले विचारवान विचार करतात पण बहुतेक त्यांच्या विचाराने बाकीचे सगळे असंतुष्टच होतात. समाजामध्ये असंतोषच पसरतो. पण संतांचा जो विचार आहे तो जोग महाराजांनी विचार केला, गुरुरे बाबांनी विचार केला, त्याचा परिणाम तुमचं आमचं जीवन शांत आहे. तुकाराम महाराज म्हणजे मी विचार केला. एक मुद्दा राहिलाय, विचार म्हणजे काय झालं, विचाराचा विषय काय, विचाराची पद्धत काय आणि चौथा मुद्दा विचाराचे काय प्रकार आहेत का. गुरुवारी चैतन्य महाराज अमृतानुभवाच्या 4 प्रकरणातले 4 सांगत असतात. वेळ संपत आलेला आहे, मी लांबवत नाही, फक्त 2 सोपे प्रकार करतो. एक गौण विचार आहे आणि एक मुख्य विचार आहे. जीवन निर्वाह करता करावा लागणारा विचार हा गौण विचार आहे आणि उद्धार करता करावा लागणारा विचार हा मुख्य विचार आहे. महाराज म्हणजे मी या विचारे मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय. त्याचा परिणाम काय झाला? ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. खंती खंती म्हणजे चिंता. काय चिंता होती तुकाराम महाराजांना? त्यांनी उद्धार पावे काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन ऐशी चिंता तरी सर्व काळ. अशी चिंता तुकाराम महाराजांना होती. कन्या सासूयाची जाय ऐसे झाले माझ्या जीवात तेव्हा भेटसी महाराज तुम्हाला सोनिया गेली खंती. कशामुळे? सहज स्थिती भोगाची. भोगाच्या सहज स्थितीमध्ये ही चिंता निघून गेली का? कारण ते तुझ्या बाबांचे प्रसंग सांगता येईल. शेवटी बाबांना पिंडीचा त्रास होता. सगळ्या साधकांना जुन्या माहित आहे. परंतु बाबांच्या चेहऱ्याकडे जर आपण पाहिलं तर बाबांचा चेहरा लहानपणासारखा निरागस. आपल्याला थोडंफार साधं जर माहिती बोललं तर बाबा आयो हो, बाबांचा चेहरा अतिशय प्रसन्न. एवढा त्रास होऊन सुद्धा जोग महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा तो प्रसंग सांगितला जातो. डॉक्टरने विचारलं एवढ्याच टेपना आजार गेल्यावर जनावरासारखा माणूस ओरडला असता. महाराज म्हणजे हे मी आयुष्यभर केलेल्या माझ्या परमार्थाच्या साधनेचं फळ आहे. मला वाटते गुरुवारी बाबांचं जीवन तसं होतं. कुठलीच चिंता नाही, कुठलं टेन्शन नाही, काय नाही. नासोनिया किती गंदी सहज स्थिती भोगाची. महाराजाला विचारलं महाराज
पण एवढ्या जीवनामध्ये तुम्ही उपद्वार केले, साधना केली, कष्ट केले, एवढ्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला. मला वाटते संस्थेमध्ये असताना बाबांना त्रास झाला नाही असं वाटतं का आपल्याला? भरपूर झाला ना. त्या काळामध्ये तर मला आठवतंय चांगलं संस्थेमध्ये भांडण रंगलं होतं आम्ही पाठाला असताना. आता सगळ्याच नामोल्लेख करत नाही तुम्ही. त्या काळामध्ये परिस्थिती अशी झाली, संस्थापन बाबांनी सगळं वातावरण सावरलं. कितीतरी जीवनामध्ये अडचणी आल्या तरी सुद्धा त्यांना त्याचं काय वाटत नव्हतं ना. न देखेसे झाले श्रम आले वर्म आता हे वर्म हातात. बऱ्याच लोकांना वर्म सापडत नाही. वर्म काय आहे? आता प्रमाणात येऊन जास्त वेळ घ्यायला आपल्याकडे वेळ नाही. वर्म ते काय आहे? सांगू का? 7च्या पुढे जात नाही, काळजी करू नका. 7 वाजून 5 मिनिटांनी आरती झालेली असेल. जुन्या काळामध्ये इंजिन होते, इंजिन शेतामध्ये हँडलवरचे. एका माणसाचं इंजिन बिघडलं, शेजारच्याला इंजिन नीट करायची नजर होती. तो शिकण्यामध्ये शाळेत शिकला नव्हता, पण त्याला ते अनुभवाने ज्ञान होतं. पण याचं त्याचं भांडण होतं, त्याच्यामुळं तू त्याला काय सांगा, इंजिन चालू व्हायचं पण पाणी मारत नव्हतं, उडत नव्हतं. गावातला एक तरुण 10 वर्ष शिकायला गेला होता, इंजिनियर झाला. तो म्हणला तूच काय? मला ते म्हणला तुझ्यापेक्षा मोठा आणतो. इंजिनियर आला पण दप्तर घेऊनच आला. बाया पुस्तकं सगळं बांधावं आणि त्याने सगळं इंजिन पुन्हा जोडलं, चालू केलं. चालू व्हायचं पण पाणीच मारतं. असं त्याने दिवसभरामध्ये 5-6 वेळा केलं. इंजिन सोडायचं, बघायचं, जोडायचं, बोलायचं, जोडायचं. असे शेजारी शेतामध्ये बंद करत होता, टाक करत होता. त्यांनी पाहिलं, त्याला दया आली. शेजारात त्याचं भांडण होतं, पण इंजिनियर साहेब म्हणला, इंजिनियर साहेब मी देऊ का तुम्हाला चालू करून पाणी? त्याने विचारलं काय करायचं? मालकाची परवानगी पाहिजे ना. मला वाईट होता दिवसभर हे म्हणजे ह्याला जमा नाही, ह्याला काय करायचं बघा. म्हणजे त्याला माहित होतं, त्याला लई माहिती म्हणून तो म्हणला बघा. ते आला, आल्यानंतर सांगितलं इंजिन चालू करा. त्याने इंजिन चालू केलं. इंजिनाने प्रदर्शना घातली, बंद करा म्हणलं, इंजिन हातोडी द्या. पण तो इंजिनियर म्हणला तुम्हाला ह्याचं काय कळतं? कारण तो जर फाटलेलं संग्रा फाटलेला बनेलच होतं, गाड्यावरच होता. बहुतेक शिकलेलाची भावना असते की म्हाताऱ्याला काय कळत. हो, मग म्हातारा शिकलेलं नव्हते. त्याला विचारलं म्हाताऱ्याला शाळा किती झाली? म्हणून 8 बाद झाली. मी 10 वर्ष असून मला काय कळलं नाही, तुम्ही 8 बाद तुम्हाला काय कळणार? म्हातारा शिकलेलं होतं पण आपले हुशार होतो. तो म्हणला बघा, मी जर पाणी काढून दिलं तर तुम्ही 10,000 द्यायचे, आणि मी जर पाणी नाही काढलं तर मी तुम्हाला 10,000 रुपये देतो. मग ते शिकलेलं तयार झालं. ठीक आहे, ते हातोडी दिली. एका जागेवर असं जोरात टोळा मारला ते करा म्हणजे इंजिन चालू. काय झालं? पाणी पडा. मला काढा 10,000. मला एका ठोक्याचं 10,000. म्हणला एका ठोक्याचे फक्त 50 रुपये तर, पण 9,950 रुपये ठोका कुठं आणायचा त्याचे? ते वर ते वर तसं आयुष्यभर संसारातली माणसं भरपूर कष्ट करतात, पण तरीही त्यांना जीवनाचं वर्म सापडत नाही. परंतु तुकोबराय म्हणतात, न देखेसे झाले श्रम आले वर्म आता हे काय वर्म आहे? बोलो प्रमाण वर्म देगा हे थोडं धरावा. महाराज म्हणले माझं वर्म हातामध्ये आलं. वर्म हातामध्ये आलं. काय वर्म हातामध्ये आलं? काय म्हणले? नित्य काय नित्योशी शुद्धोशी निरंजनोशी आनंदाद्वय नित्यना माझं स्वरूप आहे म्हणजे हे वर्म हातामध्ये आलं. तू अज्ञान करायचा अभंग आहे. निज आनंद हे पै ब्रह्म ऐसे जाणती योगी वर्म अनकडे योग बरोबर प्रमाणात ऐसे जाणती योगी वर्म हे वर्म हातामध्ये आलं. अहो म्हणजे निजानंद सत्य काय सत्यम ज्ञानम अनंत ब्रह्म हे तर परमात्म्याचं लक्षण आहे. महाराज म्हणले मग मी तेच म्हणतोय. तुका म्हणे त्याची जीव आणि कोठे जीव? जीव हा परमात्म्यापेक्षा वेगळा नाही. म्हणजे कधी कळत? आपली आचार शुद्धी, विचार शुद्धी आणि उच्चार शुद्धी हे जर जीवनामध्ये असेल तर हे आपल्याला सापडेल. आणि गुरुदेव बाबांच्या जीवनामध्ये आपल्याला हे तीनही पाहायला मिळतं. बाबांचं आचरण शुद्ध होतं, बाबांचं विचार शुद्धी होती, बाबांच्या जीवनामध्ये उच्चार शुद्धी होती. एक शब्द म्हणजे तुकोनी घेतलेले मोठी जायचे. असं फालतू बाबांचं बोलणं नव्हतं. पंचदशी बाबा सांगायचे, ज्यांनी ज्यांनी ऐकले त्यांना माहिती. 5 मिनिटांमध्ये 5 श्लोक सांगायचे, पण भाव सगळा कळून जायचा.
पण 10 मिनिटांमध्ये 5 लोक बाबाचे होऊन जायचे पंचदशी. पण एकदम मार्मिक सांगणार बाबा आस्था जास्त आवास्तव असं बोलणं काही नाही. म्हणून अशा गुरुवडे बाबांचा स्मरण आहे. बाबांच्या सानिध्यामध्ये गेलं अशी सगळी मंडळी या ठिकाणी हा उपक्रम दरवर्षी करत असतात. मला कुठलाच अधिकार नसताना या ठिकाणी मला सेवेचं निमंत्रण मिळालं. ही तुमची खरं सगळ्यांचे मनाचं मोठेपण आहे. खरं तर मी दरवर्षी फक्त ऑनलाईन पैसे पाठवत असतो. एकही वर्ष मी इथं हात व्हायला नाही काय नाही तरी मी माझा नंबर लागला. हे विशेष आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी नानाकडे घोषीलाही लाभा नव्हता. काहीतरी माझ्या जीवनात मागचं पुण्य असेल. या जन्मात काय चांगलं केलं नाही तुकारामांनी न घडत असेल गुरु म्हणे ठेवा भगवान करो. गुरुवरे बाबांना ज्या प्रकारची अपेक्षा होती त्या प्रकारचं आपल्या सगळ्या साधकांचं जीवन म्हणावं. बाबा ज्या अवस्थेपर्यंत पोहोचले तिथपर्यंत आपल्या जीवनाची सगळ्याची साधना जावी अशा प्रकारच्या सद्भावना या निमित्ताने व्यक्त करतो. चुकून बोलता जर एखादा वेळा आपला शब्द निघाला तर तुम्ही सगळे मोठा अर्थ करून तुम्ही मला वापरणार झालेली सेवा सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी गुरुवरे बाबांच्या चरणी उपस्थिती तर सगळेच महात्मे आहेत. आता कोणाचं नाव घेत नाही वेळ झालाय परत आपल्याला पुढचा कार्यक्रम आहे. म्हणून झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी भजन झालेली सगळं सगळं घेणारे तुम्ही टेन्शन घेऊ नका. क्षम्यतां देव प्रसिद्ध परमेश्वर ज्ञानेश्वर Oh,